एकदा नवरा बायको असं ठरवतात की 2 दिवस एकांतात घालवायचं. कुणी येऊ दे पण दरवाजा उघडायचा नाही. थोड्या वेळाने त्यांच्या घरी पाहुणे येतात पण ते दोघेही दरवाजे उघडत नाहीत. त्यानंतर थोड्या वेळाने मुलाचे आई वडील येतात. तेव्हा नवरा आणि बायको दोघं एकमेकांकडे बघतात आणि शांत बसतात. 10-15 मिनिटं गेल्यानंतर ते तिथून निघून जातात. त्यानंतर 2 तासांनी मुलीचे आई वडील येतात. आता नवरा आणि बायको परत एकमेकांकडे बघतात आणि त्यांनी एकमेकांना दिलेले शब्द त्यांना आठवतो. ते दोघेही दरवाजे उघडत नाही. पण 10-15 मिनिटं झाल्यानंतर मुलीला काही राहत नाही. शेवटी ती दरवाजे उघडते आणि आई वडिलांना घरात घेते. तेव्हा नवरा गालातल्या गालात हसतो आणि तिथं सगळं सोडून देतो. थोडे दिवस जातात. त्यावेळेस त्यांना मुलगा होतो. तेव्हा ते दोघं एकदम आनंदी होतात आणि सगळीकडे पेढे वाटतात. पुन्हा 1-2 वर्षानंतर त्यांना यावेळेस मुलगी होते. तेव्हा त्या मुलीचा वडील अख्ख्या गल्लीत एकदम जल्लोष करून टाकतो. सगळीकडे पेढे, एकदम मोठा आनंदोत्सव करतो. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणती, ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला मुलगा झाला तेव्हा तुम्ही एवढा जल्लोष केला नव्हता, मग आता एवढा जल्लोष का करताय? तेव्हा तिचा नवरा तिला म्हणतो, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझ्यासाठी दरवाजे उघडणारी माझ्या आयुष्यात आली. मित्रांनो, मुलगा झाला नाही म्हणून तोंड पाडून बसणाऱ्यांना एकच सांगतो, या जगात मुलीसारखं प्रेमळ कोणच नाही. आणि भाग्यशाली असतात ती लोक ज्यांच्या पोटी मुली जन्म घेतात. त्यामुळं मुलींवर खूप प्रेम करा.